काही आज अर्पितो तुला हाल रसिकजनो आपल्यासमोर सादर करीत आहोत एक पौराणिक गणनाट्य शोध चिंतामणीचा वध गणासुराचा शोध चिंतामणीचा वध गणासुराचा श्रीमान वायू भक्षण करून तू माझ्या नामाचे स्मरण केलेस. तुझी कठोर तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तू इच्छित असा वर मागून घे. हे भोलेनाथा महादेवा, तुम्हाला माझा दंडवत प्रणाम. शुभ कल्याण, शुभम भव. हे श्री गंगाधर, साऱ्या सृष्टीचे संवादक, तुम्ही मला प्रसन्न झालात. इच्छित असा वर माग म्हणता तर मला या साऱ्या त्रिपुरापासून अजिंक्य द्या. साऱ्या त्रैलोक्याचं राज्य लाभो प्रभो, हाच वर मागतो मी. अरे गणासुरा, ब्रह्म विष्णू महेश हेच आम्ही निर्गुण आहोत. पृथ्वी पाताळ स्वर्ग हे त्रैलोक्याचे राजे. जे जे आपण या दृष्टीने पाहतो त्याचा नाश अटळ आहे, किंबहुना त्यामध्ये स्वतःचा सुद्धा नाश होतो. बरे असो, जशी तुझी इच्छा तथास्तु तथास्तु. महादेवानी मला वरदान दिले. महादेव मला प्रसन्न झाले. इच्छित असा वर सुद्धा दिला. गोड तुझे रूप
तुझे नाम तुझे रूप रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप रूप गोड तुझे नाम नारायण 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 समस्त त्रिलोकी भ्रमण करण्याची अशी भगवंताची आज्ञा त्यांच्या आज्ञेचे पालन करणे हेच आमचे कर्म म्हणून आम्ही या पृथ्वीलोकी आलो नारायण नारायण या गणासुराला गोष्टीमध्ये परिचय घेऊया अरे गणासुरा तुला कोणता बरं एवढा आनंद झाला आहे नारायण नारायण अरे नारदा अरे आनंदाची व्याख्या तुला काय करणार अरे त्रिवार वायू भक्षण करून या गणासुराने त्या महादेवाची तपस्या केली महादेव मला प्रसन्न झाले व मला वर दिला या साऱ्या त्रिभुवनापासून तुला कधी मरण येणार नाही तेव्हा हा गणासूर अमर होणार अरे गणासुरा अंधकाराचा तो अंधा तपस्या बलाचा अहंकार तुला जडला नारायण नारायण नारदा हे तुझं बोलणं थांबव अन्यथा अरे गणासुरा तो अमर झाला अरे गणासुरा तू अमर झाला आणि या साऱ्या त्रिभुवनावरती तू राज्य करशील सर्व देवांना पराभूत करशील नारायण नारायण नारदा अमर झालो अजिंक्य सुद्धा होणार नारायण नारायण नारदा शंकराकडून वर प्राप्त करून घेतला पण हे गणासुरा तू वर प्राप्त करून घेतलास अरे गणासुरा तू वर प्राप्त करून घेतलास सर्व देवांना पराभूत करशील परंतु काय अरे परंतु काय नारदा काय अरे गणासुरा तो चिंतामणी रत्न तुला प्राप्त करावा लागेल त्यासाठी तुला त्या तिन्ही देवांना पराभूत करावं लागेल नारायण नारायण काय चिंतामणी रत्न आणि तो कोठे आहे नारदमुनी कोठे आहे नारायण नारायण हे गणासुरा तो चिंतामणी रत्न महामुनी कपूरजी यांच्या जवळ आहे काय हो महाराणी आणि कपूरशी यांच्याकडे नारायण नारायण शोध चिंतामणीचा आणि आघात त्या ऋषीमुनींचा अधांतरी झुले न भांगण अधांतरी झुले न भांगण शेष बनावर धरणी सारी धुले न भांगण अधांतरी
वासुदेवाय नमः. हे सद्गुरु राया, सभाचंदी, तुला माझा दंडवत प्रणाम. प्रणाम ऋषी मुनी, प्रणाम. आशीर्वाद असो. बोल आपण. ऋषी मुनी, माझे नाव गणासूर. मी व माझे सैन्य भुकेसाठी वनग्रस्त झालो आणि पुढे पाहतो तर काय आपला आश्रम दिसतो. हो, आपल्या दर्शनाने माझे सर्व पाप नष्ट झाले. थांब गणासुरा, आपण भोजन समयाला आपले स्वागत करणे हा माझा धर्म आहे. आपण संतुष्ट मनाने प्रसाद लाभ घ्यावा. ठीक आहे ऋषी मुनी. हो, तुमचा शब्द म्हणजे ब्रह्मसमान, साक्षात त्या भगवंताची आज्ञा. त्याच्या पुढे मी कसा जाऊ शकतो? दास, भोजनाची व्यवस्था. पण ही क्षणात व्यवस्था कशी केला? त्याच्यामध्ये चिंतामणी देव असतो, त्या सर्व देव भंडार देतो. हा चिंतामणीचा अद्भुत बहार आहे. म्हणूनच हे सर्व क्षणात प्राप्त झाले. ऋषी मुनी, हो तुम्ही दयाळू, तुम्ही दानशूर आहात. द्यावं माझं दान त्या चिंतामणीचे. हे राजन, हे चिंतामणी देव ईश्वराचा देणं आहे. तिचा लाभ फक्त पुण्यवंतांनाच होतो. म्हणजे तुम्ही अजून पाप आणि पुण्य या विचारात पडून आहात तर? राजन, तू माझ्या क्रोधाला जवळ करू नकोस. तुझी असुरी लालसा मी कधीच पुन्हा होऊ देणार नाही. हे ऋषी, मी भगवान शंकराकडून वर प्राप्त करून घेतला आहे. त्यामुळे तो चिंतामणी माझ्याकडे दे. अन्यथा क्रोधाच्या दुप्त अंधारून स्वतःला सावध हरिनामाचा जप कर. हे खेड्या, बरोबर तो चिंतामणी माझ्याकडे दे. नाही तर अरे तुझी असुरी लालसा मी कधीच पुन्हा होऊ देणार नाही. दे तो चिंतामणी. हे कदापि शक्य नाही. खेड्या, तो चिंतामणी. हे तुला कदापि शक्य नाही. जंगलात आला, तांदुक्याने त्याला जवळ केलं. त्याचा भार सर्व अंगांपाशी झाला. हरिओम नमो, हरिओम नमो, हरिओम नमो, हरिओम नमो. धन्यवाद. रसिकांच्या मनापासून तुम्हाला बातोशी राहुल सचिन देसरी यांकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे हर्षद अथर्व मांजरेकर यांकडून 120 रुपये, त्याचप्रमाणे राधाकृष्ण महामंडळ वाघोली यांकडून 200 रुपये, त्याचप्रमाणे गेली 3 वर्ष संपूर्ण तालुका यावर किल्ल्यामध्ये गाजवणारे आटोगावचे नमन मंडळ श्री काकाईदेव निमित्त मंडळ लोकांची कला जपणाऱ्या सर्व श्री गणेश कृपा मंडळाला 200 रुपये बक्षीस, त्याचप्रमाणे
रुद्र ओंकार शिताप व साई मयूर शिताप यांकडून 200 रुपये, त्याचप्रमाणे रवळनाथ सेवामंडळ उगमडवाडी यांकडून 100 रुपये, तसेच सीएसपी ग्रुप यांकडून खास वातावरणासाठी 200 रुपये बक्षाले सर्व बक्षिसाचे आम्ही श्री गणेश सेवा मंडळ वाटप मांजरेकरवाडी आम्हाला धन्यवाद देतो. यांकडून खास संकल्पनाच्या बतावणीसाठी 100 रुपये बक्षाले त्यांचं असं म्हणणं आहे ज्यांनी बतावणी केली ते म्हणजे किरण मांजरेकर यांनी स्टेजवर आणि बक्षीस घ्यायचं आहे. किरण मांजरेकर. कोटी देवांचा राजा देवेंद्र माझी ही अमरावती अमरपुरी झाली असून त्याची निर्मिती त्या सृष्टीच्या राहाने केली. ब्रह्मा विष्णू महेश असे सर्व देव माझ्या सभेला उपस्थित असतात. बराच काळ निघून गेला रंभेचे नृत्य होऊन. आज या इंद्र दरबारी रंभेचे नृत्य हे झालेच पाहिजे. रंभे अगं हे रंभे, रंभे सुरू करा तुमचं नाच गाणं. इंद्र दरबारी भरली सभा, इंद्र दरबारी भरली सभा, पायी पैंजण नाचे रंभा, पायी पैंजण नाचे रंभा. Wait
आपण देवेंद्राचे दर्शन घेऊया. प्रणाम देवेंद्र, प्रणाम. आशीर्वाद असो नारद मुनी. या अमरावतीत आपलं स्वागत आहे. नारायण नारायण. सर्व काही शांतच ना, कारण ही देवाची अमरावती, तिथे शांतीची वस्ती. नारायण नारायण. परंतु मला का शांत वाटत आहे? नारायण नारायण. नारद मुनी, आपण अशांत म्हणजे नक्कीच काहीतरी आश्चर्यकारक घटना असणार. सांगा नारद मुनी, असं तुम्ही काय पाहिलं? नारायण नारायण. नाही नाही, असं काही नाही. नारद मुनी, तुम्ही जे काही पाहिलं असेल ते स्पष्ट सांगा. देवेंद्र, पृथ्वीलोकी राजा अभिषेक त्याचा पुत्र गणासूर याने महादेवाचं भक्तीने वरदान प्राप्त करून घेतलं आहे आणि तो आता आपल्यावरती स्वारी करून येत आहे. नारद मुनी, मग त्या वरामुळे तो गणासूर फार दंभ झाला असणार. नारायण नारायण. तो केव्हा येईल याची मला भीती वाटते. नारायण नारायण. वा नारदा वा, काड्या कचऱ्याची ते मूळ जावे तेथे पहावे. नारायण नारायण. देवांचा राजा इंद्र सापडला. काय सांगितलं आहेस या देवेंद्राला? अरे गणासुरा, जो मुलीचा भार सांभाळतो त्याला मी काय काम करणार? नारायण नारायण. तू माझा हात जितोस? थांब, हात तुझाच नको. पाहिलेलं स्वप्न पूर्ण होते असं नाही, आणि त्यातून तू निवडलेला मार्ग तुला मुखवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. तेव्हा तुझा हा अहंकार सोडून दे. अरे वध ऐकावा ना तुझा नारदा. अरे ही अमरावती सोडून दे आणि माझा दास हो. त्यासाठी तुला माझ्याशी सामना करावा लागेल. ठीक आहे, शिकारी त्याचा वाट युद्ध.
धन्यवाद. रसिक प्रेक्षकांच्या मनापासून चाले पारितोषिक कुमार आयन अरविंद मांजरेकर याचकडून 500 रुपये. तसेच तृप्ती विकास शिगवण याचकडून 200 रुपये. त्याचप्रमाणे संस्कार कृष्णा मांजरेकर 101 रुपया. संस्कृती कृष्णा मांजरेकर 101 रुपया. तसेच शेखर शेठ भडसाळे यांच्याकडून 500 रुपये बक्षिले. सर्व बक्षिसदात्यांचे आम्ही श्री गणेश कुमार मंडळ वाटत मांजरेकरवाडी सतुशारुणी धन्यवाद. भगवंतांच्या अनुज्ञेने या नगरीला पाताळ नगरी असे म्हणतात. ही पाताळ नगरी अगदी आनंदात नांदत आहे. अशा या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला माझा कोटी कोटी प्रणाम. नारायण भावंतरीचे हळवे जसे जुई फूल. भावंतरीचे हळवे जसे जुई फूल. स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूलली. तुझे नाम प्रणाम विष्णुदेव प्रणाम. या नारदमुनी असं नसतं वा. नारायण नारायण. नारदमुनी आपल्या चरण स्पर्शाने ही पाताळ नगरी पवित्र झाली. या त्रिभुवनात जी उलटा पालन होते ती आपण बघू साऱ्या देवगणांना सांगता. त्यातूनच आपला आपण म्हणजे धन्य झालो आम्ही. नारायण नारायण. जे आम्ही कार्य करतो ती भगवंतांच्या आज्ञा. नारायण नारायण. आपलं आगमन म्हणजे काहीतरी वाईट बातमी नक्कीच असणार. विष्णुदेवा त्या गणासुराने शंकराचा तप करून त्याने वर प्राप्त करून घेतला आहे आणि तो आपल्यावरती स्वारी करून येण्याचे भाव घेतला आहे. तेव्हा आपण निश्चिंत राहा. आपणही निश्चिंत राहा. येऊ देत त्याला. घेऊ आम्ही त्याचा समाचार. नारायण नारायण. तो केव्हा येईल याची मला भीती वाटते. नारायण नारायण. अरे भीती तुला वाटणार. त्याच्या शांताच्या कप्ताने बसले असते त्याची तुला भीती वाटणार. विष्णुदेवा या नागाने तुझे कान भरले असणार आणि माझ्या याची वार्ता सुरू केली असेल. अरे जो तुझा भाषा करतो त्याचे मी काय काम करणार. नारायण नारायण.
वरदान मिळवले, परंतु या साऱ्या गोष्टी क्षणभंगूर असतात. त्याच्या लोभापायी तू तुझे जीवन व्यर्थ घालवू नकोस. दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे भाषण. सत्ता ही सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी रक्त हे सांडावेच लागते. आणि तुझ्यासारख्याला हे राज्य सोडावे लागते. आता सॉरी त्या ब्रह्मदेवावर. गंगामाई
प्रवास मारुतीचा देव पाहिला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला नारायण 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 प्रणाम करते त्याला आपण असंच अनुभवावे नारायण नारायण ब्रह्मपुत्र आपला आठवण काही शो आता आणले असतात आपण कथन करावी नारायण नारायण पिताश्री त्या गणासुराने महादेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वर प्राप्त करून घेतला आहे त्याला या त्रिगुणापासून भव्य मुक्ती नाही या त्रिगुणाचे राज्य लाभो असा तिला वर प्राप्त करून घेतला आहे आणि तो चिंतामणी सुद्धा त्यांच्याकडून घेतला आहे तेव्हा आपण निश्चिंत का अहंकार तर नेहमी खात होतो नारायण नारायण पिताश्री तो गणासूर कधी येईल याची मला भीती वाटते अरे भीती तुला वाटणारच आणि माझ्या येण्याची वाट केली असेल नारायण नारायण अरे गणासूर एवढा जण घडा नव्हे चूक नागा अरे चूक अरे ब्रह्मदेवा मी तुझी ब्रह्मपुरी माझ्या स्वाधीन कर आणि माझा दास हो मनापुरा तुला अहंकार तू कळला आहे तुला नाक निश्चित आहे ठीक आहे मग स्वीकार देता जावा काय म्हणता जावा सर्व भव्य सम्राट हा गणासूर झाला या साऱ्या त्रैलोक्याचा राजा हा गणासूर झाला
गणासूर फार उन्मत्त झाला आहे. होय महादेवा, यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. नारायण नारायण जगाची तू सावली दर्शनासी आलो देवा तुझ्याच रावली पाणी कुंडल शोभे डोळे भरून तुझी पाऊल कुंडल शोभे कनकाटेवरी डोळे भरून तुझी पाऊल पंढरी प्रणाम देव प्रणाम. आशीर्वाद असो. त्याने विसर्जित करून त्या गणासुराला थांबवा, नाही तर मनुष्य प्राणी जगणे कठीण आहे. नारायण नारायण. हे सांग सदाशिवा, त्या गणासुरामध्ये जिवंत कार्य बंद पडले. महादेवा, त्या गणासुराचा वध कसा व कोणाच्या हातून होईल? गणासुराचा वध बाळ गणेशाच्या हातून होणार आहे. तेथे आपल्याला ऋषीमुनींच्या आश्रमी जावे लागेल. तेथे गणासुराचा वध होणार आहे. नारद मुनी, आपण ऋषीमुनींच्या आश्रमी जाऊ, त्यांना कल्पना द्यावी. जशी आपली आज्ञा महादेवा. नारायण नारायण. देव, महादेवाच्या वरामुळे गणासुर उन्मत्त झाला. त्याचा वाद अर्धवटच राहिला. ज्याच्या अंगे मोठेपणा तया यातना कठीण. चला आपण ऋषीमुनींची भेट घेऊया.
सोडून दे रे वेड्या गर्व विमान सोडून दे रे वेड्या गर्व विमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला भक्ती करून प्रभूची मिळेल तुला करुण प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करुण प्रभूची मिळेल तुला समाधान करुण प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करुण प्रभूची मिळेल तुला समाधान तुले मोक्षाला पाप करून दासी पाप करुण दासी तुरे नरकाला पाप करुण दासी तुरे नरकाला अभिमान सोडून दे अभिमान सोडून सोडून दे रे वेड्या गर्वाभिमाना भक्ती करुण प्रभूची मिळेल तुला समाधान करुण प्रभूची मिळेल तुला समाधान नारायण 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 शहरात असो कोणत्या कारणास्तव केलं आमच्या माझ्या आश्रमी मी आपला आज्ञा सांगण्यात आलो आहे. कोणी आज्ञा हा देवाची आज्ञा सर्व देव मिळून ते आपल्या हातात येत आहे. त्यांना असं वाटत आहे की त्या गणासुराचा वध आपल्या हातून होणार आहे. नारायण नारायण येतो मी सर्व देवांना माझा प्रणाम आपली भक्ती पाहून आम्ही संपुष्ट झालो. त्या गणासुराचा वध आपल्या हातून व्हावे असे आम्हास वाटते. ज्याच्या जवळ चिंतामणी असतो तिथेच वास्तव्य असते. जरी आपल्या जवळ चिंतामणी त्या गणासुराने पळवला असला तरी त्याची कृपा आशीर्वाद आपल्यावरच आहे. गणासुराचा वध कसा होणार हे ऋषीमुनी आपणच सुचवा. गणासुराचा वध माझ्या हातून नाही तर बाल गणेशाच्या हातून होणार आहे. ते आपण सर्व मिळून गणेशाची आराधना करूया. ठीक आहे मला तर गणेशाची आराधना करूया. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. तुमची आराधना पाहून मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे.
बाळ गणेशा, त्या गणासुराने सर्वत्र हाकार माजवला आहे. तुम्ही त्यातून काहीतरी मार्ग काढा गणेशा. हे हो, तुम्ही काही चिंता करू नका. या गणासुराजवळ माझ्या हातून होणार आहे. त्या गणासुराने पृथ्वी तळावर अहंकार माजवलाय. देव जळताना जगणे फार कठीण झालंय, तर आपणच मार्ग काढावा यातून. गणेशा, तू माझा अंत करणार काय? गणासुरा असुरा अजिंक्य वरदान संपले. बाय गणेश करतील तुझा अंतकाळ. शंकरा, काय घेतलं अंगाश आलेलंय. मार गणेश घेते तुझा आपला. ब्रह्मदेवा, गणासुरा काळे याला आणि वेळाने येईल. बाळ गणेश करतील तुझा अंतकाळ. देवेंद्र, तुम्ही सर्व माझा अंत पाहता काय? ठीक आहे, मग स्वीकारायचा का वाण? बाळ गणेशाचा जय जयकार असो. बाळ गणेशाचा जय जयकार असो. हॅलो रसिका, धन्यवाद. रसिकांच्या मनापासून तुम्हाला पारदर्शी